नमस्कार, मी डॉक्टर नचिकेत दीक्षित। गेली 16 वर्ष मी देवाच्या आशीर्वादाने रेकी, हीलिंग, मेडिटेशन, मेडिकल प्रॅक्टिस यामध्ये काम करतो आहे। तसंच विविध विषयांवर व्याख्यानं, प्रवचनं देखील केलेली आहेत। 2016 साली इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आपण केलेला होता आणि त्याच्यामध्ये एका महिन्यामध्ये 106 व्याख्यानं केली, म्हणून आपल्याला गोल्ड मेडल आणि सर्टिफिकेट देखील मिळालेलं आहे। तर हा सगळा प्रवास जो आहे, या प्रवासामध्ये एक चांगली गोष्ट मला पाहायला मिळाली आणि ती म्हणजे अनेक लोकांची मनं मला वाचता आली, अनेक लोकांचे प्रॉब्लेम्स सॉल्व करता आले आणि असेच प्रॉब्लेम सॉल्व करत असताना असे काही व्यक्ती मला भेटल्या की त्यांचा प्रॉब्लेम जो आहे हा मुळामध्ये शारीरिक नाहीच आहे, तो मानसिक आहे, पण मनामुळे त्यांच्या शरीरावरती परिणाम झालेला आहे। या सगळ्या प्रकाराला तनमानसिक म्हणजे सायकोसोमॅटिक डिसीज असं म्हटलं जातं। म्हणजे होतं असं की आपल्याला शारीरिक व्याधी कोणती नसते, पण मनामध्ये जे काही चालू आहे आपल्या, त्याच्यामुळे त्याचा दुष्परिणाम जो आहे तो आपल्या शरीरावर होत असतो आणि आपल्याला सतत असं वाटतं की मी आजारी आहे किंवा मला काहीतरी आजार झालेला आहे आणि मग हळूहळू हे प्रमाण वाढत जातं। एक SMS आलेला आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की मला सतत भीती वाटते आणि भीती वाटल्यामुळे होतं असं की त्यांना सतत डोकेदुखी असेल, चक्कर येणं असेल किंवा हातपाय दुखणं असेल, या सगळ्या गोष्टी घडत राहतात। एक लक्षात घ्या की असं ज्या वेळेला होतं त्यावेळेला सर्वात अगोदर आपल्याला आपण मनाने स्थिर आहोत की नाही याचा विचार करणं तितकंच महत्त्वाचं असतं। कारण की आपलं मन जर स्थिर नसेल, आपली मानसिक अवस्था जर व्यवस्थित नसेल, तर त्याचा दुष्परिणाम जो आहे तो आपल्या शरीरावर होतो। हे मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यासाठी एक उपाय आहे आणि तो म्हणजे मेडिटेशन। मेडिटेशन या विषयाची सिरीज आपली सुरू आहे आणि याच्या माध्यमातून आपण अनेक गोष्टी पाहणार आहोत। आत्ता जो प्रश्न विचारला आहे या प्रश्नाचं उत्तर आपण देऊच, पण त्याचबरोबर एक गोष्ट सांगतो की माझ्याकडे असाच एक क्लायंट आलेला होता, तरुण मुलगा होता आणि त्याला कोणत्या ना कोणत्या गोष्टीची सतत भीती वाटायची आणि जेव्हा त्याच्याशी चर्चा केल्या तेव्हा जाणवलं की त्याला कोणती भीती वाटते आहे, तर तो शाळेत असताना पहिला जो काही त्याचं लेक्चर होतं, पिरियड असायचा, त्यामध्ये नेमकं गणित हा विषय पहिला होता आणि त्याला गणिताची प्रचंड भीती होती आणि ते शिक्षक वर्गात आले की हा घाबरलेला असायचा आणि पहिलाच पिरियड घाबरण्यामध्ये निघून गेल्यामुळे त्याचे सगळे विषयाचे सगळे पिरियड जे आहेत ते असेच जायचे। मग हळूहळू ही भीती वाढत गेली। आता त्याला एखादा फॉर्म भरताना किंवा असा एखादा काही विषय आला की त्याला सतत भीती वाटते। त्याला एक उपाय सांगितलेला होता आणि त्या उपायाने त्याला भरपूर फरक पडला। आपलं मेडिटेशनची जी सिरीज आहे, जशी जशी पुढे सरकेल तशा अनेक गोष्टी तुम्हाला शिकायला मिळणार आहेच, पण आत्ता ताबडतोब करण्यासारखा एक उपाय आहे, तो उपाय मी तुम्हाला आज सांगणार आहे। त्याच्या माध्यमातून आपल्याला नेहमी भीती वाटत असेल किंवा बऱ्याच वेळेला आपल्याला एखाद्या गोष्टीविषयी अनामिक भीती असते, तर त्याच्यापासून आपल्याला ताबडतोब फरक पडणार आहे। तर करायचं असं की आपले दोन्ही हात जे आहेत त्याची पोझिशन अशी असली पाहिजे आणि आपली भीती जी आहे ती भीती हृदयामध्ये नंतर निर्माण होते, मनामध्ये नंतर निर्माण होते, ती अगोदर आपल्या पोटामध्ये निर्माण होत असते। म्हणून आपण म्हणतो बघा की पोटामध्ये भीतीचा गोळा आला, त्याचं कारण ते आहे कारण की ज्यावेळेस आपण मणिपूर चक्राचा अभ्यास करू त्यावेळेला ह्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळणार आहे, शिकायला मिळणार आहे। पण आत्ता आपण तो जो काही प्रश्न आहे त्याचं उत्तर आणि त्याचा उपाय आपण आता सांगणार आहोत। तर असा हात घ्यायचा आणि दोन्ही हात जे ते आपल्या पोटावर ठेवायचे आहेत आणि पोटावर ठेवल्यानंतर डोळे बंद करायचे, एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे, पोटामध्ये हवा भरून ठेवायची आणि परत दीर्घ श्वास, परत दीर्घ श्वास, आणि स्वतःच्या मनाला सांगायचं, मला कोणतीच भीती वाटत नाहीये, मी निर्भय आहे, मी आनंदी आहे, मी आनंदी आहे। हा ओमकार एकतर तुम्ही मोठ्याने करू शकता किंवा आपण बाहेर असू तर तुम्ही डोळे बंद करून तुम्ही मनातल्या मनात देखील करू शकता। याच्यामुळे होईल असं की आपल्या शरीरामध्ये जे रक्त असतं या रक्तामध्ये लॅक्टिक ॲसिड नावाचं एक केमिकल तयार होतं
आपल्याला जेव्हा भीती वाटते तेव्हा लॅक्टिक ॲसिड वाढलेलं असतं. आपण ही प्रॅक्टिस दररोज केल्यानंतर ते लॅक्टिक ॲसिडचं प्रमाण कमी होईल आणि आपल्याला भीती वाटते ती देखील कमी होणार आहे. त्याचबरोबर सेरोटोनिन नावाचा हार्मोन्स आपल्या शरीरामध्ये बॅलन्स होणार आहे आणि त्याच्यामुळे देखील भीती कमी होऊन हळूहळू आपल्याला आनंद वाटणार आहे. खरंच अतिशय छोटा पण तितकाच प्रभावी उपाय आहे. आज हा उपाय सांगण्यामागचं कारण की मेडिटेशनमध्ये फक्त ध्यानधारणा किंवा डोळे बंद करून आपण ईश्वराशी कनेक्ट होणं, सृष्टीशी कनेक्ट होणं, आपल्याशी कनेक्ट होणं असं भाग नाही आहे. तर आपल्याला जर काही आजार असेल ते देखील या सगळ्या प्रकारातून निघून जातात. आजपर्यंत मी ज्यांना सांगितलं त्यांना देखील चांगला अनुभव आलेला आहे. त्यामुळे हा उपाय जो तुम्हाला सांगितलेला आहे हा तुम्ही करू शकता. आपण दररोज जर केलं तर आपल्या मनातली अनामिक भीती निघून जाईल, मन आनंदी होईल. असेच तुमचे देखील प्रश्न असतील तर नक्की विचारा आणि ही सिरीज जी आहे ही पूर्ण पाहत राहा, कारण की याच्या माध्यमातून तुम्हाला एक गोष्ट शिकायला मिळणार आहे आणि ती काय असणार आहे हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कळेलच. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा. त्याचबरोबर हा व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा, म्हणजे आपल्याबरोबर इतरांना देखील त्याचा लाभ होणार आहे. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे यापुढचे सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.